फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पदार्थ विज्ञानचा पेपर 2 बघत आहे. पेपर 2 मध्ये आपण परीक्षा प्रमाण बघितलं, आप्तोपदेश प्रमाण बघितलं. आता आपण बघणार आहोत युक्ती प्रमाण. ठीक आहे. आता परीक्षा प्रमाण आणि आप्तोपदेश प्रमाण हे मिळून 2 एसीक्यू आणि 1 एलक्यूचं वेटेज आहे. ठीक आहे. आता युक्ती प्रमाण आपल्याला 1 एसीक्यू विचारला जातो आणि नंतर इथे उपमान प्रमाण याच्यावर आपल्याला 1 एसीक्यू विचारला जातो. छोटे छोटे टॉपिक येतं, इम्पॉर्टंट टॉपिक येतं, तुम्हाला इझिली तुमचे 10 मार्क कव्हर होऊन जातात. ठीक आहे. नंतर आपण हे सर्व झालं त्याच्या बाद आपण मग प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण राहते आणि कार्यकारण सिद्धांत राहते. तर प्रोबॅबिलिटी की मी युक्ती प्रमाण, नंतर उपमान प्रमाण आणि नंतर हे घेईल काय म्हणतात कार्यकारण सिद्धांत. जशा जशा नोट्स प्रिपेअर होत येतं तशा तशा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपडेट होत येतात. तसं तसं तुम्ही अपडेट राहा. तुम्हाला जे टॉपिक सिलेबस बाकी येतं म्हणजे मी लेक्चर नंतर घेतो. आता जे समजा टेलिग्रामवर जॉईन होतं त्याला लेक्चर भेटेल, जेव्हा लेक्चर भेटेल तेव्हा तुम्हाला नोट्स भेटतील. पण तुम्ही जर का ऑलरेडी जॉईन असता तर लेक्चर शूट व्हायच्या आधी जर का नोट्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही नोट्स वाचून घेसाल, तुम्हाला रीड होईल तुम्हाला काय शिकणार आहे ते तुम्हाला आयडिया लागेल. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत युक्ती प्रमाण. ठीक आहे. तर युक्ती प्रमाणावर कसा क्वेश्चन येते, युक्ती प्रमाणावर फिक्स एक्सिक्यू येतो म्हणजे येतोच. ठीक आहे. युक्ती प्रमाण, लक्षण, उदाहरणे व आयुर्वेदातील महत्त्व हे 3 टॉपिक आपल्याला बघायचे. लक्षण, उदाहरणे आणि आयुर्वेदातील महत्त्व इझी आहे. तर आता मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पहिल्यांदा परिचय लिहायचा, नंतर मेन आन्सर लिहायचं आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं काय लिहायचं, नंतर आपल्याला शेवटी लिहायचा निष्कर्ष. हे पॉईंट मी दरवेळेस रिपीट करणार आहोत, तुम्ही लक्षात ठेवायचं आणि ऑब्झर्व करायचं. आता याच्यात नव्हे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये थोडी आयडिया लागली असेल, आता परत तुम्हाला थोडीशी आयडिया लागेल. जसं की परिचयमध्ये काय, आता तुम्हाला युक्तीप्रमाण विचारलं. ठीक आहे. तुम्ही काय केलं असतं, डायरेक्ट युक्तीप्रमाणचं डायरेक्ट तुम्ही निरुक्ती लिहिली असते, तुम्ही डायरेक्ट इथून स्टार्ट केलं असतं. लिटरली तुम्ही डायरेक्ट इथून स्टार्ट केलं असतं. तुम्ही आधीचं काहीच भारवून नसतं. तुम्ही काय केलं असतं, लिहिलं ना तुम्ही एवढं लिहिलं असतं. त्यानंतर आयुर्वेदातील त्याचे महत्त्व सांगितले असते आणि इथं एंड होऊन गेले असते, इथं एंड होऊन झालं असतं. तुम्ही खतम केलं असतं, इथं काम खतम केलं असतं. बट आपल्याला 2 गोष्टी एक्स्ट्रा करायच्या. तुम्ही माझ्यासोबत स्टडी करता तर लक्षात ठेवा, तुम्हाला पहिलं टाकायचा परिचय. आयुर्वेदात ज्ञान प्राप्त करण्यासाठी 4 प्रकारचे प्रमाण केलेली आहे. ठीक आहे. जसं की प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, आप्तोपदेश प्रमाण आणि युक्ती प्रमाण. त्यामध्ये युक्ती प्रमाण म्हणजे विवेक, तर्क आणि अनुभवाच्या आधारे घेतलेले निर्णय. युक्ती म्हणजे बुद्धीने केलेला विचार आणि तार्किक दृष्टिकोन ठेवून घेतलेला निर्णय. आचार्य चरक युक्तीला शास्त्राची आत्मा असे मानतात, कारण कोणतेही ज्ञान विवेक, बुद्धी आणि तर्कशक्तीशिवाय पूर्ण होत नाही. ठीक आहे. हे मी तुम्हाला जे ट्रिक सांगते ना, हे जे मी पद्धत सांगते, जे मी टेक्निक सांगते, ह्या टॉपर्सच्या टेक्निक राहतात. ठीक आहे. ह्या तुम्हाला कोणी सांगत नाही. हे कोणाला तुम्ही जनरली ऑब्झर्व पण करणार नाही. तुमच्याकडे क्वेश्चन पेपर नसते, मॉडेल क्वेश्चन पेपर नसते, कोणी सॉल्व्ह करून दाखवत नाही आणि जे सॉल्व्ह करतात ते पेपर दाखवत नाहीत. ठीक आहे. सॉल्व्ह करत जे पण टॉपरचे पेपर ते पेपर कशाला सांगणार आहेत, कसं लिहिला काय लिहिला, बट ते या पद्धतीने पेपर लिहित असतात आणि ते लिहत जरी नसले तरी या पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. जे लिहिते त्याला मार्क भेटतात, त्याला चांगले मार्क भेटतात. ठीक आहे. LAQमध्ये तर खास करू पूर्ण होत नाही. युक्ती प्रमाणाचे लक्षण. युक्ती प्रमाणाचे काय लक्षण येतं, निरुक्ती काय, युज्यते संबंधते अनेन इति युक्ती. इझी आहे, लक्षात ठेवा. योजना करणे, अनेक हेतूंच्या संबंधाने होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणतात का, योजना करून अनेक हेतूंच्या संबंधाने होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणतात, युक्ती असे म्हणतात. ठीक आहे. चरक संहितेमधील युक्तीचे वर्णन. चरक संहितेमधील युक्तीचे वर्णन काय आलेले, इथं श्लोक आहे पण करायचा नाही. ठीक आहे. जेव्हा अनेक घटक, द्रव्ये, क्रिया, काल, परिणाम एकत्र येऊन एका ठराविक उद्देशाने उपयोगात आणले जातात आणि त्यातून अनिश्चितता नष्ट होते तेव्हा त्याला काय म्हणतात, तेव्हा त्याला युक्ती म्हणतात. युक्ती म्हणजे योग्य विचार, निरीक्षण आणि तर्कशक्तीचा वापर करून योग्य निर्णय घेणे. युक्ती प्रमाणाची उदाहरणे. युक्ती प्रमाणाची उदाहरणे काय, तर उदाहरण 1, रुग्णाला ताप आहे पण त्याची त्वचा गार आहे. तर याच्यात काय असते, जर त्वचा गार असेल तर वात, कफ दोष वाढलेले आहेत म्हणून काय करायचं, सिंधव, सौंठ, मरीच यासारखी उष्ण औषधी द्यावीची. ठीक आहे. उदाहरण 2 काय, रोगी अत्यंत दुर्बल आहे आणि त्याला त्वरित ताकद द्यायची आहे, पण जर का त्याची पचनशक्ती मंद असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, प्रचन सुधारायचं, नंतर बल्य औषधी जसं की अश्वगंधा, शतावरी द्यायची. ठीक आहे. हे काय युक्ती येतं, लॉजिक यूज करायचं. नंतर काय, उदाहरण 3, ऋतूनुसार आहार ठरवणे. ग्रीष्म ऋतूत थंड पेय आणि हलका आहार द्यावा. हेमंत ऋतूत उष्ण आणि स्निग्ध पदार्थ खावे. नॉर्मली याच्यात काही जास्त तुम्हाला लर्न करायची गरज आहे का, माहितीच गोष्ट येतात. ह्या सर्व झालेलं आहे, हेच तर पाहते आपण बंद्या याच्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की संहिता अध्ययन व्यवस्थित करा. ज्यानं माझं ऐकलं असेल आणि जे माझ्यासोबत स्टार्टिंगपासून जुळले त्यानं संहिताचे लेक्चर केले तर व्यवस्थित केलेलं आहे. जशा पद्धतीने मी सांगितलं त्यांना फॉलो केलं असं, त्यांना पदार्थ, विज्ञान आणि क्रियाशारीर एकदम इझी जाईल. त्यांना सर्व सब्जेक्ट इझी जातील, कारण की संहिता सर्व बाकी सब्जेक्टचा आत्मा आहे. ठीक आहे. मॉडर्न नाही म्हणत मी, आयुर्वेदामध्ये तुम्हाला खूप गोष्टी येतात. ठीक आहे. आणि सर्व इंटरकनेक्टेड येतात. ठीक आहे. रक्तपित्त झालेल्या रुग्णासाठी योग्य औषध निवडणे. जसं की रक्तपित्त हा काय, पित्ताचा विकार आहे, त्यामुळे उष्ण औषधे द्यायची नाहीत.
त्याऐवजी काय करायचं, शतावरी, वेटीवर, रक्तशुद्धीकारक ही औषधी द्यायची. ठीक आहे, हे झालं आपलं चौथं उदाहरण. ठीक आहे, समजलं. नंतर येते आयुर्वेदातील युक्तिप्रमाणाचे महत्त्व. आयुर्वेदात काय महत्त्व आहे युक्तिप्रमाणाचं? पहिल्यांदा ते योग्य निदान आणि उपचार करण्यासाठी. पहिलं काय ते योग्य निदान म्हणजे काय, डायग्नोसिस करणं. नंतर उपचार म्हणजे ट्रीटमेंट करणं. ठीक आहे, प्रत्येक रुग्ण वेगवेगळ्या प्रकृतीचा असतो, त्यानुसार उपचार ठरवण्यासाठी युक्तिप्रमाण आवश्यक असते. ओके, समजण्यासारखं उदाहरण काय, समान रोग असला तरी रुग्णाच्या प्रकृतीनुसार औषधांचा प्रकार बदलतो. ठीक आहे, नवीन औषध निर्माण करण्यासाठी, नवीन औषध निर्माण करायचं, जसं की संशोधन आणि नवनवीन औषधी निर्मितीसाठी युक्तिप्रमाण महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ आयुर्वेदिक औषधांवर आधुनिक वैज्ञानिक प्रयोग करताना तर्कशुद्ध विचार केला जातो. ठीक आहे, नंतर पंचकर्म चिकित्सा योग्य रीतीने ठरवण्यासाठी, जसं की पंचकर्म करण्यापूर्वी रुग्णाच्या शरीरस्थितीचा विचार करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ रुग्ण दुर्बल असेल तर प्रथम बृहन करायचं, त्याच्या शरीराचं पाचन क्रिया हे करायची, नंतर त्याला पंचकर्म करायचे, नाहीतर ते हे होऊन जाईल, प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे, ऋतू आणि पर्यावरण यानुसार जीवनशैली ठरवण्यासाठी किंवा हे कशासाठी, याच्यासाठी युक्ती लागेल ना. म्हणजे आता वातावरण थंड आहे आणि तुम्ही थंड पदार्थ खा, बिमार पडसाल ना. हे तर नॉर्मली तुमचे मम्मी तर हमेशा सांगते बा, थंडी आहे हे नको खाऊ, थंड्या वेळा आंघोळ नको करू. हे तर आपल्याला नॉर्मल माहिती आहे. आता तुम्ही मला सांगा, थंडीत तुम्ही थंड्या वेळा आंघोळ काही जण करतात, त्यांना सवय राहते, बट नॉर्मली इन जनरल आपण गोष्टी करते. तुम्ही काय म्हणसाल की बा थंड्या वेळा आंघोळ करत नाही. जनरली आपण उन्हाळ्यात थंड्या पाण्याने आंघोळ करतो आणि थंडीत गरम पाण्याने आंघोळ करतो. तर हे काय, हे युक्तीच लावली ना आपण, ही युक्तीच आहे ना, हे पण युक्तीच आहे. तर हेच उदाहरण लिहायचं तुम्हाला, हे फक्त शब्दात लिहायचं. ठीक आहे, ऋतूनुसार शरीरातील पित्त वाढते म्हणून थंड पेय, द्रव्य, आहार यांचा समावेश आवश्यक आहे. वैद्याच्या बुद्धिमत्तेसाठी म्हणजे काय, युक्तिप्रमाणामुळेच वैद्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून निर्णय घेता येतो व त्यानुसार रुग्णाची चिकित्सा करणे शक्य होते. जसं की उदाहरणार्थ काही वेळा एकाच रोगासाठी विविध उपचार लागू होतात. अशा वेळी वैद्याने तर्कशुद्ध विचार करून योग्य उपचार ठरवावा. ठीक आहे, आता शेवटी निष्कर्ष लिहायचा. युक्तिप्रमाण हा आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. वा. नंतर योग्य निदान, उपचार, आहार, पंचकर्म, ज्या गोष्टी आपण पॉईंटशी सांगितल्या त्याच लिहिते, बाकी दुसरं काही लिहिते का नाही. आयुर्वेदात फक्त प्राचीन ज्ञान नसून तार्किक विचार पण येतं. आपण काय म्हणतो, नाही नुसतं बाई तिच्यात काय आहे, पण नाही, त्याच्यात काय तर्क आहे, लॉजिक आहे. आपल्या शास्त्रात लॉजिक आहे, इलॉजिकल काहीच नाही गोष्टी. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीत लॉजिक आहे, प्रत्येक गोष्टी. ठीक आहे, तर त्याला आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे प्रमाण मानले आहे, म्हणून युक्तिप्रमाण खूप महत्त्वाचे मानले आहे. तुम्ही तुमच्या भाषेत पण लिहू शकता आणि ही मला वाटत नाही की तुम्हाला पुस्तकामध्ये कुठं अशा भाषेमध्ये समजेल असं. युक्तिप्रमाण तुम्ही पुस्तकात वाचा, समजून जाईल, पण तुम्ही लिहू नाही शकणार. काहून, शब्दच असे इतके कठीण येतं. तर इझी टॉपिक आहे, मी याला जास्त लांबवणार नाही. छोटा टॉपिक आहे, छोट्यामध्येच खतम करणार हो. तर युक्तिप्रमाण एवढ्यात 5 मार्क तुमचे पकतात. 5 मार्क भेटत आहेत एवढ्या 5-10 मिनटात. जर का 5 मार्क भेटत येतं 5-10 मिनटाच्या व्हिडिओनं, तर चांगलंच आहे ना. तुम्हाला मेहनत करायचं काम नाही, हाताचे मार्क येतं, एकदम इझी मार्क येतं. स्कोरिंग टॉपिक याला काय म्हणतात, लो एफर्ट हाय मॅक्सिमम इफेक्ट. की काय, एफर्ट कमी लागतात, रिझल्ट चांगला भेटते, मार्क जास्त भेटतात. आता ॲनाटॉमी फिजिओलॉजी काय आहेत माहिती का, किती वाचा काहीही करा, त्यातून तुम्हाला पूर्ण मार्क घेणारच नाही. तर मग त्याच्या भानगडीत पडता कशाले, वेळेवर करू. इथं मार्क भेटत ना, सब्जेक्ट इथं मार्क येतं, कुठून न घ्या. तर पहिल्यांदा जे इझी मार्क देतात, इझिली हे होतं ते तर कंप्लीट करा. स्कोअर तर पासिंग तर हे करा, नंतर तुम्हाला टाईम आहे. उरला तर मी तुम्हाला 100 गोष्टी सांगू शकतो, पण सध्या इम्पॉर्टंट नाहीत ना. मला पेपर झाल्यावर विचारा तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा, मी डायरेक्ट पोल टाकतो. तुम्हाला ज्या टॉपिकवर पाहिजे त्या टॉपिकवर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ सांगतो. डिटेलमध्ये जेवढी तुम्हाला माहिती लागते, जेवढी हे मी रिसर्च करून तुम्हाला माहिती सांगतो. काही नाही, इझिली आणि सगळं व्यवस्थित समजून सांगतो मी. बनवतो 2-4 घंट्याचा व्हिडिओ. काही कामाचं आहे का सध्या, लॉजिकल काही कामाचं आहे का. माझे कोणते व्हिडिओ एखाद्या तासापर्यंत गेले असतील. ते पण मी खूप मोठा टॉपिक जर का कव्हर करायचा असला आणि तो मी हे करतो. आता बाकीचे काय करतात, 2-4 व्हिडिओ एकच टॉपिक 2-4 पार्टमध्ये. पण तुम्ही पेपराच्या बाबतीत तुम्ही शॉर्टकटमध्ये रिवाईज होणार आहे का तुमचं, ते तुम्हाला कमी टाईम पण तुमचा महत्त्वाचा आहे ना. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे.